नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण डार्क चॉकलेट केक, यालाच तुम्ही चॉकलेट लोडेड केकही म्हणू शकता, कारण हा केक बनवत असताना आपण भरपूर साऱ्या चॉकलेटचा उपयोग यामध्ये केलेला आहे। हा केक मी 1 किलोचा बनवणार आहे। यासाठी 200 ग्रॅम प्रीमिक्स पासून एक केक बेस 5 इंचाच्या टीनमध्ये तयार करून घेतलेला आहे। असे आपल्याला 2 केक बेस तयार करून घ्यायचे आहेत। केक थंड झाल्यानंतर मी इथे डिमोल्ड केलेला आहे आणि त्याला लावलेला बटर पेपरही काढून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता इथे मी दोन्हीही केक बेस तयार करून घेतलेले आहेत। आता हा केक थंड झाल्यानंतर आपण कट करून घेऊया। केक नेहमी थंड झाल्यानंतरच कट करायचा आहे। गरम केक कट केला तर त्याचे क्रम्स जास्त निघतात। ते दोन्हीही केक माझे इथे व्यवस्थित असे कट करून झालेले आहेत। केक बोर्ड आपण साफ करून घेऊया। आता इथे मी 400 ग्रॅम व्हिपिंग क्रीम व्यवस्थित फेटून घेतलेले आहे। त्यातली थोडी क्रीम डिझाइन केकला काढण्यासाठी वाटीमध्ये काढलेली आहे। आता यामध्ये मी चॉकलेट गनाश वापरलेला आहे। 100 ग्रॅम डार्क चॉकलेटमध्ये 50 ग्रॅम अमूलची फ्रेश क्रीम घालून डबल बॉइलिंग मेथडने ती मेल्ट करून घेतली आणि थंड झाल्यानंतर क्रीममध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे। आता केक बेसला थोडीशी क्रीम लावून त्यावरती केक स्पॉन्ज ठेवूया आणि इथे मी शुगर सिरप तयार करून घेतलेला आहे। ते थंड झालेला आहे आणि तेही घालून घेऊया। 2 वाट्या पाण्यामध्ये 4 टेबलस्पून साखर घालून आपल्याला हे पाणी गॅसवरती उकळून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर केकवर अप्लाय करायचं आहे। आपलं शुगर सिरप तयार होतं। आता इथं मी केक स्पॉन्जवरती क्रीम लावल्यानंतर त्यावरती 1 चमचा चॉकलेट गनाश घालून घेतलेला आहे। ते व्यवस्थित पसरून घेऊया। आता दुसरा आपण केक स्पॉन्ज ठेवूया, त्यावरती शुगर सिरप, पुन्हा त्यावरती आपण क्रीम लावून घेऊया आणि त्यावरती पुन्हा इथं मी चॉकलेट गनाश लावून घेतले आहे आणि व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे। अशाच पद्धतीने आपल्याला लेयर ठेवून घ्यायचे। आता इथं माझ्याकडून उचलताना एक केक स्पॉन्ज तुटलेला आहे। आता पाहू शकता, न घाबरता अगदी व्यवस्थित असा हा केक स्पॉन्ज आपल्याला केकवरती ठेवून घ्यायचा आहे। व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर यावरती थोडंसं कमी शुगर सिरप घालायचं आणि भरपूर सारी क्रीम लावून घ्यायची आहे, कारण इतर लेयरपेक्षा या लेयरला थोडीशी क्रीम जास्त लावल्यामुळे हा जो लेयर आहे ते व्यवस्थित सेट होतो आणि केक आपला अगदी छान तयार होतो। आता तुम्ही पाहू शकता मी इथं त्यावरती पुन्हा क्रीम चॉकलेट गनाश लावून त्याच्यावरती पुन्हा वरचा केक स्पॉन्ज ठेवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं मी सेट करून घेतलेलं आहे आणि क्रम कोट करून घेऊया। थोडंसं हलक्या हातानेच आपल्याला इथं करायचं आहे, कारण आपल्याकडून इथं एक केक जे स्लाइस होती ती तुटली होती। तर इथं क्रम कोट करून घेतलेला केक आपण व्यवस्थित थोडंसं फिनिशिंग करून घेऊया आणि हा केक आपल्याला 15 ते 20 मिनिट फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचा आहे, म्हणजे तो न तुटता अगदी छान आपला केक इथं सेट होतो। तर इथं मी 20 मिनिट केक फ्रीजमध्ये सेट करून घेतलेला आहे। आता यावरती पुन्हा मी चॉकलेट क्रीम लावून घेत आहे आणि व्यवस्थित असं सगळीकडे फिनिशिंग आपल्याला या क्रीमने करून घ्यायचं आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बघा, सुरुवातीला इथं मी वरच्या साईडला व्यवस्थित असं क्रीम लावून घेतल्यानंतर आता फिनिशिंग करून घेऊया आणि याच पद्धतीने खालच्याही साईडला सगळीकडे भरपूर अशी क्रीम लावून व्यवस्थित आपण फिनिशिंग करून घेऊया। आणि आता या क्रीममध्ये आपण चॉकलेटचा वापर केल्यामुळे स्पॅच्युलाला जर क्रीम चिटकत असेल तर एका ग्लासमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये स्पॅच्युला घालून तो साफ करून घेऊन मग नंतरच फिनिशिंग करायचं आहे। केक इथं फिनिशिंग करून झालेला आहे। आता यावरती चॉकलेट गनाश घालून घेऊया आणि व्यवस्थित असं आपल्याला चॉकलेट गनाश घातलं की लगेच सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे। तर साईडला थोडंसं होत नाही आहे, तर आपण इथं चमच्याच्या साईडने कडेला थोडंसं चॉकलेट गनाश घालून घेऊया। बघा या पद्धतीने आणि स्क्रॅपरच्या साह्याने व्यवस्थित इथं मी सगळीकडे फिनिशिंग केकला देऊन घेतलेलं आहे आणि यावरती भरपूर असे चॉकलेट मी ठेवून घेत आहे।
तुम्ही तुमच्या आवडीनुसार केकवरती चॉकलेट अरेंज करू शकता। बघा या पद्धतीने मी अगदी छान मस्त असे इथं चॉकलेट केकवरती अरेंज करून घेत आहे। अतिशय सुंदर अप्रतिम टेस्टचा हा चॉकलेट केक तयार होतो। तुम्ही या पद्धतीने नक्की केक बनवा, एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही चव विसरणार नाही असा केक तयार होतो। या पद्धतीने इथे माझे केकवरती चॉकलेट सगळे अरेंज करून झालेले आहेत। आता हा तयार केक आपल्याला साधारणपणे 3 ते 4 तास फ्रीजमध्ये नॉर्मल फ्रीजला सेट करून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी मस्त असा केक सेट होतो। अतिशय अप्रतिम असा इथं आपला चॉकलेट केक तयार झालेला आहे।